1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती. मवियाचे 150 जागांवर एकमत. सतेज पाटील यांची माहिती. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 पैकी 45हून अधिक जागा जिंकणार. सतेज पाटील यांना विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांचे 1350 उमेदवारी अर्ज. मवियामध्ये पवार पक्षाला विधानसभेच्या 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडनं भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी. मात्र शरद पवार पक्षाकडनं भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यास नकार. ठाकरे गटाचं मिशन विधानसभा. या आठवड्यात उद्धव ठाकरे घेणार विधानसभा मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला अमरावती दौऱ्यावर. विदर्भातल्या सर्व 11 जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत बैठक. विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातनं पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. उद्या चंदगड विधानसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजता अजित पवारांचा कार्यक्रम. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेनेकडून महाविजय संवाद यात्रेचं आयोजन. यात्रेच्या माध्यमातून युवा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तरुणांशी संवाद साधणार. 27 सप्टेंबरपासून यात्रेला सुरुवात होणार. काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची केली घोषणा. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात. नांदेडचे भाजप आमदार राजेश पवार यांना पक्षातनंच आव्हान. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केली निवडणूक लढण्याची घोषणा. माढ्यातील वडोली गावात विधानसभेपूर्वीच अभिजित पाटील यांची आमदार म्हणून मिरवणूक. घोड्यावरून मिरवणूक काढत गावकऱ्यांनी केलं स्वागत. जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील कौतुळ गावात निष्ठावंत जयंत असे बॅनर झळकले. पिचड यांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटील यांची जाहीर सभा. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची विखे पाटलांवर टीका. मतांसाठी दहशत ठेवण्याची वृत्ती बरोबर नसल्याचा थोरातांचा टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.